नमस्कार. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात जादूटोणा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यातील लॉनमध्ये कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं पुरली आहेत, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला. दरम्यान वर्षा बंगल्यात जादूटोण्याचा प्रकार झाला असल्यास एकनाथ शिंदे यांना 6 महिने ते 7 वर्षाचा कारावास होऊ शकतो, असं मोठं विधान प्राध्यापक श्याम मानव यांनी केलं आहे. प्राध्यापक श्याम मानव म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 6 महिने ते 7 वर्षांचा कारावास होऊ शकतो. पुरोगामी महाराष्ट्राने अंधश्रद्धाविरोधात कायदा दिला त्यास राज्यात राजकारणी घाबरतात, असं श्याम मानव म्हणाले आहेत. पुढे म्हणाले, राज्यात जादूटोणा कायदा असून कायद्याच्या विरुद्ध किंवा त्याचा कोणी उल्लंघन करत असेल तर तो कायद्याने गुन्हा ठरतो. लोकांमध्ये हिंमत वाढवण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे, असे प्राध्यापक श्याम मानव म्हणाले आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की वर्षा बंगल्याच्या परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बळी दिलेल्या रेड्यांची शिंग पुरले, त्या भीतीपोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जात नाहीत. आजचं सरकारच स्वतः अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धाचं समर्थन करतात, अंधश्रद्धा पसरविण्यात त्यांचा वाटा आहे, असे श्याम मानव यावेळी म्हणाले आहेत. अजून वर्षा बंगल्यावर का जात नाहीत, हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे. इतके दिवस झाले त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, पण मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेले वर्षावर अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहायला का जात नाहीत, असा सवाल संजय राऊतांनी केला. पुढे ते म्हणाले की मी असं ऐकलंय की देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहायला गेलो तरी मी वर्षा बंगल्यावर झोपायला जाणार नाही. हा काय प्रकार? अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागली आहे. शिंदे गटातल्या या लिंबू सम्राटांनी त्याचं उत्तर द्यावं. भाजपाच्या अंतस्थ गोटात अशी चर्चा आहे की वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये खोदकाम करून कामाख्या देवी मंदिरात कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंगं पुरली आहेत, जेणेकरून दुसऱ्या कोणाकडे मुख्यमंत्रीपद टिकू नये अशी चर्चा आहे. त्यांचेच लोक सांगत आहेत. तिथला कर्मचारी वर्ग सांगतोय. हे खरं आहे की खोटं आहे माहिती नाही, असा दावा देखील संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.